प्रक्रिया ज्यावेळेस ह्यांना फाशी होईल, ह्यांना शिक्षा होईल, त्यावेळेसच तो संपणार आहे, की हे 6 महिन्यात 8 महिन्यात हा विषय संपवा आणि आम्हाला न्याय भेटावा, या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, असं आमचं मत आहे. आमची अपेक्षा आहे तशी लवकरात लवकर निपटारा करावा. यांच्या जीवावर जे खाली टोळ्या तयार झाल्या, लाभार्थी टोळ्या, ह्यांनी अजिबात चांगलं काही करण्याचा प्रयत्नच कधी केला नाही आणि हे वाईट करताना हे दिसलं यांना, तरी ह्यांनी वाईटाला वाईट कधीच बोलले नाही. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निगरून अशा हत्येला 1 वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. जवळपास 1.5 वर्ष झालेलं आहे. 1.5 वर्षामध्ये अजूनही म्हणावा तसा न्याय जो आहे तो देशमुख कुटुंबाला मिळालेला नाहीये. विरोधी पक्षांनी हा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये उचलून धरला होता. हत्याचा मुद्दा समोर आल्यानंतर किंवा ते सगळं प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्यामध्ये मंत्र्यांचे राजीनामे झाले. ज्यांच्यावर आरोप होते ते जेलमध्ये आहेत, त्यांच्या चौकशा झाल्या, केस कोर्टामध्ये सुरू आहे, परंतु अद्यापही न्याय मिळालेला नाहीये आणि न्यायाच्या प्रतीक्षेत हे देशमुख कुटुंब आजही आहे. अशातच 1.5 वर्ष होत असताना त्या गावची पुन्हा एकदा सरपंच पदाची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये संतोष देशमुख यांच्याच परिवारातील व्यक्ती पुन्हा एकदा या गावचा सरपंच व्हावा अशी सर्वांचीच इच्छा आहे आणि ती निवडणूक बिनविरोध व्हावी हे देखील गावकऱ्यांचं म्हणणं आहे. अशातच आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे भाऊ जे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करतायत. अगदी त्यांनी महाराष्ट्राचा रणरण पूर्ण पछाडलेला आहे. ते धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि धन्यवाद की तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे. 1.5 वर्ष होत आहेत जवळपास, अजूनही न्याय मिळत नाहीये. ज्या पद्धतीने विरोधी पक्षांनी किंवा राजकारण्याने हा मुद्दा उचलून धरला होता, त्यांनी पण तो मुद्दा आता सोडलाय का आणि नवीन मुद्दे महाराष्ट्रामध्ये येत आहेत, हा मुद्दा मागे पडलाय का असं वाटतंय का आपल्याला? नाही, बिलकुल मागं पडलेला नाही. कालांतराने ज्या गोष्टीची प्रोसेस असते, जसे की तपास अगोदर चार्जशीट बनल्यानंतर न्यायालयीन प्रोसेस असते. हा लढा किंवा हा न्यायाची जे लढा आहे ही थांबलेला नाहीये. फक्त प्रोसेस काय असतात, की सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर तपास झाला. तपासानंतर चार्जशीट तयार झालं. चार्जशीट तयार झाल्यानंतर बऱ्याचशा घटना आहेत. त्याच्यामध्ये सरकारी वकिलांची भूमिका आहे, कुटुंबाची भूमिका आहे, पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका आहे, सीआयडी एसआयटीची भूमिका आहे आणि राजकारणी जे कोणी असतील सगळे, त्या सगळ्यांची भूमिका आहे. ठराविक काही बोटावर मोजण्या एवढे लोक सोडले तर या घटनेचा पूर्ण राज्यात आणि देशात निषेध केला आहे आणि ही घटनाच तेवढी निषेधार्थ आहे. एक बोटावर मोजण्या एवढे लोक सोडले तर सगळ्या लोकांना ह्या गोष्टीची आजही तेवढीच म्हणजे पग आहे आणि तीव्रता आहे, की मी राज्यभर जातो कुठेही, तिथं ते मला प्राखरत्यामध्ये ते प्रकर्षानं जाणवतं. त्याच्यामुळं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे प्रकरण आहे. आता साक्षी पुराव्याची तारीख 22 तारखेपासून चालू देखील होईल. आज देखील तारीख होती. तर ती प्रक्रिया चालू आहे. त्याच्यामुळे हे प्रकरण ज्यावेळेस यांना फाशीची शिक्षा होईल त्याच वेळी ते त्यावेळेसच संपेल. संपेल आणि त्यानंतरच आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाल्यावरच असं म्हणता येईल, की आपल्याला न्याय भेटला. बरोबर. परंतु आतापर्यंत जी काही 1-1.5 वर्षामध्ये सगळी प्रक्रिया राबवली गेली, मग राज्य सरकारकडून असेल, एसआयटीची स्थापना असेल किंवा चौकशी असेल किंवा न्यायालयीन प्रक्रिया आता सुरू आहे, या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्ही प्रामुख्याने सहभागी आहात. सुरुवातीपासून ही सगळी प्रक्रिया बघताय. समाधानी आहात ह्या सगळ्या प्रक्रियेला घेऊन आणि ही प्रक्रिया जी आहे ती योग्य पद्धतीने चालली असं वाटतंय? यांनी सगळ्यांनी जे आपल्याला मदत केली, अशी अधिकारी आहेत आयडीचे, हे पहिलं बीड जिल्ह्याची जी सिस्टीम सगळी बंद झाली होती, त्याचा हा जो मुख्य आरोपी आहे तो गृहमंत्री होता खऱ्या अर्थानं. सगळं चालवायचा. आता देखील काही प्रमाणामध्ये काही गोष्टी पुढे येतील. परंतु जे संघर्ष योद्धे मनोज दादा आहेत, ते जर ह्या घटना घडल्यानंतर माझ्यापर्यंत नसते आणि आपल्या भावाला मी न्याय कशा पद्धतीने मागितला असता मला माहित नाही. पण न्यायाच्या ठरल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या आणि आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत खूप सगळे आहेत. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि आम्ही देशमुख कुटुंबियांनी, गावकऱ्यांनी टाकला होता पहिल्या दिवशी. तो आतापर्यंत तशाला तसा टाकलेला आहे. परंतु ही प्रक्रिया ज्यावेळेस ह्यांना फाशी होईल, ह्यांना शिक्षा होईल,
त्यावेळेसच तो संपणार आहे. आणि या मुख्यमंत्री साहेबांनी दाखवायचा मानस महाराष्ट्रामध्ये जे काही गुन्हेगारी आहे, महाराष्ट्रामध्ये हे गुन्हेगार आहेत, यांना गुन्हेगारीची शिक्षा ही होते आणि हे उदाहरण देखील त्यांना द्यायचंय की गुन्हेगाराला माफी नाही. बरं. परंतु असं वाटतंय का आणखीन जलद गतीने हा खटला जो आहे तो चालवला जावा, कारण ऑलरेडी 1.5 वर्ष जवळपास झालेले आहेत. आणखीन किती वर्ष हा खटला चालेल आणि किती वर्षानंतर न्याय मिळेल? आम्हाला त्यामुळे हा की हे 6 महिन्यात 8 महिन्यात हा विषय संपवा आणि आम्हाला न्याय भेटावा, ह्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असं आमचं मत आहे. आमची अपेक्षा आहे तशी लवकरात लवकर निपटारा करावा आणि बऱ्यापैकी या घटना अशा होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे. तुमची अपेक्षा असणं साहजिकच आहे, परंतु ज्या पद्धतीने कोर्टाची प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेला बघता असं वाटतं का की ह्या 6-8 महिन्यामध्ये निकाल लागेल न्यायालयाकडून? तर आपण तशी अपेक्षा बाळगली आणि आपण हम्म. तसं म्हणजे देखील करणार आहोत की लवकरात लवकर हे आरोपी शिक्षा व्हावी. मग आता अजून काही अडचणी येतात का, काही आरोपींची आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर व्हावं हे प्रकरण निघावं. म्हणजे महाराष्ट्रात देखील कळेल की लवकरात लवकर न्याय ही आपल्या ज्याच्यावर अन्याय झालाय, जे पीडित कुटुंबीय आहे त्यांना न्याय कशा प्रकारे शासन देतं, कशा प्रकारे न्याय प्रक्रिया देते हे देखील सगळ्याला समजेल. बरं. हे प्रकरण काही एकटं प्रकरण नाहीये, म्हणजे याच्या अगोदर काही प्रकरण, हत्या आणि धमक्या देणं, खंडणी वसुली करणं, असे प्रकरण बरेच महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यामध्ये त्याचा रेट जो आहे, त्याचा रेशो जो आहे तो जास्त आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीला बघता बीड मधले जे अगोदरचे मंत्री किंवा ज्या पद्धतीने पालकमंत्री असतील किंवा काय, ते ह्यांच्याकडून त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा ही गुंडगिरी कशी वाढली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये की अख्खा जिल्हा महाराष्ट्रातच नाहीये तर देशभरामध्ये बदनाम झालेला नाही, कसं असतं, आता ज्या पद्धतीने संतोष अण्णाचं हे गाव आहे, ते लोक बघा, त्यांचा भाऊ बघा, त्यांचं कुटुंब बघा, फॅमिली सगळी बघा. आम्ही एवढा मोठा घात झालाय, आमचं आयुष्याचं नातं तोडून टाकलं कायमचं, आमचा भाऊ त्यांनी फिरावला, तरी देखील आम्ही एकदम संयमाने, नम्रपणे बोलतोय, गावचं लोक, गावचं सहकार्य करतायत. तसं यांच्या जीवावर जे खाली टोळ्या तयार झाल्या, लाभार्थी टोळ्या, ह्यांनी अजिबात चांगलं काही करण्याचा प्रयत्नच कधी केला नाही. आणि हे वाईट करताना हे दिसलं यांना, तरी ह्यांनी वाईटाला वाईट कधीच बोलले नाहीत. उलट त्याच्यावर पांघरून घालून, त्याच्या सत्तेचा वापर करून न्यायालयीन समिती त्यासाठी स्थापन केलेली होती मुख्यमंत्री साहेबांना. त्याचा देखील अहवाल आलेला आहे. त्याच्यात स्पष्टपणे असा रिझल्ट येईल त्याचा, तो आता बंद आहे. लिफाफ्यामध्ये आहे, येणाऱ्या हम्म, कॅबिनेटमध्ये हम्म. पण होईल. बर. ते ह्यासाठी न्यायालयीन समिती स्थापन केली होती की ही घटना घडली, त्याला कारणीभूत एखादी संस्था आहे, म्हणजे एखादं स्टेशन, तहसील, ह्या संस्था आहेत सगळ्या, का एखादा राजकीय व्यक्ती आहे, ते हम्म, देखील त्याच्यात स्पष्टपणे उल्लेख त्याचा झालेला आहे. परंतु गोरगरीब लोकांना किंवा त्या सर्वसामान्य माणसांना कशा पद्धतीने त्रास होता आणि कशामुळे झाला, हे सर्वश्रुत आहे. आहे तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे हे कुणाच्या जीवावर का होत होतं. परंतु हे होत असताना एका जिम्मेदार माणसानं जर ह्या गोष्टीला पायबंद घातला असता, तर अनेक हत्या टळल्या असत्या, अनेक शोषणं टळली असती. परंतु त्यांनी तसं त्याच्याकडे लक्ष न देता पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि ह्याच्यातून सुद्धा घटना घडल्या, तर त्या घटना घडल्याच्या पीडित माणसाला त्यांनी कधीही दिलासा नाही दिला. हम्म. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास, भीतीयुक्त वातावरण जे आहे ते निर्माण न करण्याचा किंवा ते निर्माणच झालं नाही अशी परिस्थिती ह्या राजकारण्यांनी आणि सगळ्याच प्रशासनाने असेल, एकूणच व्यवस्थेने निर्माण केलेली आहे. मस्साजोगचं गाव जे आहे ते म्हणजे केवळ महाराष्ट्रासाठीच नाहीये, तर देशासाठी ते एक आदर्शवत गाव म्हणून आता समोर आलेलं आहे. त्या गावच्या सरपंच पदाची निवडणूक आहे. संतोष देशमुख हे गेल्यानंतर ते पद रिक्तच होतं. आता पुन्हा ती निवडणूक होऊ घातलेली आहे. अ, काय गावकऱ्यांची इच्छा आहे आणि कसं बघताय तुम्ही या निवडणुकीकडे? गावकऱ्यांची इच्छा, आज सकाळी काही मीडिया चॅनलवाले आले होते, तर की त्यांनी विचारलं की काय भूमिका आहे, तर स्पष्टपणे सांगितलं, मला माझा जो लढा आहे न्यायाचा, तो माझ्यासाठी महत्वाचा आहे. माझ्या भावाला मी न्याय जो न्यायाचा लढा आहे त्याच्यापेक्षा मोठं माझ्यासाठी काही नाही. आणि संतोष देशमुख यांचा भाऊ आहे, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद, सगळ्यात
आणि सगळ्यात मोठा विषय आहे. म्हणून ही जी निवडणूक आहे ते कुटुंब आणि गावकरी याच्या समन्वयानं जो निर्णय गावकरी घेतील, त्यातच मागच्या 2 दिवसात जे 2022ला जे पॅनल प्रमुख होते, माजी पंचायत सदस्य आहेत, माजी सदस्य आहेत ग्रामपंचायत, माजी सरपंच आहेत, जे भावी सरपंच आहेत, असे अनेक लोक आले आणि आम्हाला सांगितलं आमचा बिनशर्त पाठिंबा आहे तुमच्या कुटुंबातील जर कोणी व्यक्ती असेल तर. मला देखील विचारलं की तुमची इच्छा आहे का? तर मी सांगितलं की माझ्यापेक्षा जास्त अनुभव माझ्या वहिनी आहेत, बरोबर. म्हणजे त्या एक वेळेस उपसरपंच, मार्केट कमिटी सदस्य, एक वेळेस सरपंच, उपसरपंच, त्यांना अनुभव आहे आणि गावगाडा हाकताना सगळ्या लोकांना सोबत घेऊन आणि आता सोबत असलेले लोक आहेत, त्यामुळे राहिलेलं 1-1.5 वर्ष त्यांना आदरांजली म्हणून हे गावकरी पुढे नेतील अशी मी. बरोबर. परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अ, बिनविरोध व्हावी निवडणूक अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे आणि त्याला काय हरकत पण नाहीये. म्हणजे अगदीच ते खूप मोठा विषय आहे. लोकसभेचा, विधानसभेचा विषय अशातला काय भाग नाही. परंतु ज्या पद्धतीने गावकरी तुमच्या सोबत आहेत आणि अख्खा महाराष्ट्रच तुमच्या सोबत आहेत, तर त्या गोष्टीकडे कसं बघताय? आणखीन काय करण्याची गरज आहे असं वाटतंय आपल्याला? म्हणजे शासन प्रशासनाकडून पण आणि समाज म्हणून पण. त्या काही प्रोसेस असतात, न्यायालयीन समजा किंवा ज्या काही समित्या नेमलेल्या आहेत ह्या प्रकरणामध्ये, त्याचा मी स्वतः आणि गावकरी आम्ही पाठपुरावा करत आहेत आणि त्या गोष्टी आम्हाला वाटतील त्या आम्ही प्रशासनाकडं जे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या मार्फत म्हणजे आमदार असतील, असतील किंवा इतर जिल्ह्यातले पण आमदार असतील, खासदार असतील, ज्या गोष्टी आम्हाला पाहिजेत त्या गोष्टीची आम्ही मागणी करतो. त्या रास्त असतात की जसं की आता मला लेकरांना सोडायला जावं लागतं शाळेला. जे माझे अंगरक्षक आहेत ते त्यापुरते मर्यादित आहेत. तर त्यांना आता राज्यभरासाठी पत्र आम्ही साहेबांना दिलेलं आहे मागच्या महिन्यात आमचा विषय होता. त्याप्रमाणे या न्यायाच्या लढ्यामध्ये ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, तर वेळोवेळी आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्या आम्हाला कशा मिळतील, आपला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. बरं. धन्यवाद सर. तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे आतापर्यंत काय काय प्रक्रिया झाली आहे, आणखीन काय करण्याची गरज आहे, या सगळ्याच गोष्टींवरती तुम्ही आम्हाला सविस्तरपणे मार्गदर्शन केलं, माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचं आभार. धन्यवाद.